नवीन मुंबईसारख्या आधुनिक शहरात आजही मराठी संस्कृती जपणारे काही लोक आपली परंपरा आणि श्रद्धा जिवंत ठेवत आहेत. चालत्या ट्रेनमध्ये अभंग, भक्तिगीते आणि इतर पारंपरिक मराठी लोकसंगीत गात ते प्रवाशांना केवळ मनोरंजनच देत नाहीत, तर आपल्या संस्कृतीची आठवणही करून देतात. ही मंडळी आपल्या मधुर आवाजातून ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्यासारख्या संतांची अभंग सादर करतात. त्यांच्या या उपक्रमामुळे ट्रेनमधील वातावरण भक्तिमय आणि सकारात्मक होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे माणूस स्वतःलाही विसरतो, तिथे ही कला आणि संस्कृतीची आठवण करून देणारी मंडळी खरोखरच कौतुकास पात्र आहेत. या उपक्रमात एक महत्त्वाचा संदेश दिला जातो. आपण कितीही आधुनिक झालो तरी आपली मुळे, आपली संस्कृती आणि आपले वारस कायम ठेवणे आवश्यक आहे. ही मंडळी इतर प्रवाशांनाही प्रेरणा देतात की आपली ओळख, आपले संगीत, आपली भाषा यांचा अभिमान बाळगावा आणि पुढील पिढ्यांपर्यंत हे वारसा नेला पाहिजे. ही एक सुरेख उदाहरण आहे आधुनिकतेसोबत आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचं.